पुरणाची पोळी. वर्षातला शेवटचा सण, त्यामुळे होळीला पुरणपोळी तर झालीच पाहिजे. होळीला नैवेद्य जरी संध्याकाळी दाखवायचा असला तरी सकाळचा स्वयंपाक करतानाच मी पुरण वगैरे शिजवून ठेवलं होतं. हरभऱ्याची डाळ थोडीशी 10-20 मिनिटं पाण्यात भिजवून स्वच्छ धुवून कुकरला शिट्टी करून घेतली. सोबतच गूळ घातला, थोडीशी साखर, जायफळ, वेलची पावडर आणि बडीशोपची पावडर घातली. त्यानंतर आमटीसाठी पुरणातलं डाळीचं पाणी म्हणजेच येळवणी ज्याला आमच्याकडे म्हणतात ते बाजूला काढलं होतं आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ मिक्सरमध्ये प्युरी करून त्यामध्ये घातली, म्हणजे आमटी अगदी घट्टसर होते. मला खूप पातळ आमटी आवडत नाही, थोडीशी घट्ट आवडते, त्यामुळे मी हरभऱ्याची डाळ जरा जास्त टाकते. पुरणाला व्यवस्थितपणे कमी गॅसवर छान असा चटका देऊन घेतला. जेवढं पुरण आपण छान परततो ना तेवढी पुरणपोळीला चव छान लागते असं मला तरी वाटतं. गरम गरम पुरण परतून घेतल्यानंतर पुरण यंत्रात घातलं आणि छानपैकी वाटून घेतलं. बऱ्याच ठिकाणी आता पुरण वाटण्यासाठी पुरणाच्या चाळण्या सुद्धा निघाल्या आहेत, पण मला मात्र पुरण यंत्रातच पुरण आवडतं, मी तेच वापरते. कटाची आमटी करायची होती, त्यासाठी सुद्धा हे जे मसाला कुटा कांदा आहे तर मी दुपारीच करून घेतला होता. खोबरं भाजून घेतलं, कांदा कढईमध्ये भाजून घेतला. या प्रकारे लोखंडाच्या कढईत किंवा तव्यात जर तुम्ही आमटीचा कांदा खोबरं भाजलं ना तर आमटीला चव खूप अप्रतिम येते. तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा. भाजलेलं खोबरं, कांदा, लसण सोबतच कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक प्युरी तयार करून घेतली. आमटीच्या फोडणीसाठी थोडंसं जास्त तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, आपण बनवून घेतलेलं वाटण मस्तपैकी तेलामध्ये परतल्यानंतर आपलं घरातलं ठेवणीतलं काळं तिखट, लाल तिखट आणि मी थोडंसं आमटीला ना मिसळ मसाला नेहमी घालते. तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा, यामुळे आमटीची चव अप्रतिम होते. कुठलाही मिसळ मसाला फक्त अर्धा चमचा आमटी करताना घालायचा. मसाला अगदी व्यवस्थित तेलात तळला, परतून निघाला की आपण मिक्स केलेले येळवणी यामध्ये घालायचं. गरज असेल तर मीठ घालायचं, थोडंसं चिंच गुळाचं पाणी सुद्धा तुम्ही घालू शकता जर आंबट चवीची थोडीशी आमटी आवडत असेल तर. 5 ते 6 मिनिटं दणदणीत उकळून घ्यायची. अगदी छान चवीची खमंग कटाची आमटी माझी बनवून तयार होती. थोडेसे कांद्याचे भजे करायचे होते. चौकोनी आकारात बारीक कांदा चिरून घेतला. नेहमी मी कांद्याला थोडंसं मीठ लावून एक 10 मिनिटासाठी बाजूला ठेवते, यामुळे कांद्याचा वास थोडासा कमी होतो, तिखटपणा कमी होतो, कांदा मऊसूद बनायला मदत होते आणि अगदी छान कुरकुरीत खमंग याचे भजे बनवून तयार होतात. कांदा मुरेपर्यंत भज्यासाठी थोडासा वेळ होता, त्यामुळे कुरडई पापड तळून घेतलं. कुरडई पापड तळल्यानंतर त्याच तेलामध्ये मी गरमागरम भजे सुद्धा सोडून घेणार होते. कुरडई पापड तळून घेतलं, भजे करून घेतले. आज पुरणपोळी मात्र जरा वेगळ्या पद्धतीची होती. कोणती ती सांगतेच. नेहमी मी आपल्या गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवते, पण मागच्या वेळी पुरणपोळी बनवल्यावर माझ्या मैत्रिणीने मला मैद्याच्या पिठाची पुरणपोळी खायला दिली. तुम्हाला नवल वाटेल, पण खरंच मी मैद्याची पुरणपोळी पहिल्यांदाच खाल्ली आणि मला ती खूप खुसखुशीत लागली, छान लागली. ट्राय करायचं म्हणून आज वेळ होता, दुपारी नैवेद्याचा स्वयंपाक करायचा होता, त्यामुळे मी थोडंसं गव्हाचं पीठ बाजूला भिजवलं आणि थोडासा मैदासुद्धा भिजवला, का तर दोन्ही प्रकारच्या पुरणपोळ्या मला बनवायच्या होत्या. गव्हाच्या पिठाच्या पुरणाच्या पोळ्या आधी करून घेतल्या, देवाला नैवेद्यसुद्धा केला आणि त्यानंतर मैद्याच्या पुरणपोळ्या करायला घेतल्या. खरंच मैद्याची पुरणपोळी इतकी खुसखुशीत होणे आणि खूप फुटायचं सुद्धा तिचं टेन्शन राहत नाही. गव्हाची पोळी थोडीशी नाजूक पद्धतीनं आपल्याला लाटावी लागते, पण मैद्याची पोळी ना थोडीशी नॉर्मल चपातीसारखी जरी लाटली तरी छान बनवून तयार होते. फक्त तूप लावून अगदी खमंग खरपूस तिला भाजायला थोडासा कमी गॅसवर जास्त वेळ लागतो. गव्हाची पुरणपोळी थोडीशी लवकर भाजून तयार होते. दोन्हीची चव आपल्या आपल्या ठिकाणी वेगळी आहे आणि मला दोन्हीची चव आवडते. भरपूर असं पुरण या मैद्याच्या पुरणपोळी मध्ये मी घातलं होतं. फुटण्याची भीती हिची थोडीशी कमी राहते. छान उंडा केला, पुरण घातलं आणि मस्त मीडियम साईजच्या पुरणाच्या पोळ्या बनवून तयार झाल्या होत्या. आज संध्याकाळी पुरणाचा स्वयंपाक केला होता. संध्याकाळी पुरणाचा स्वयंपाक केला की खूप संपत नाही, त्यामुळे सगळ्यांच्या अगदी मी मोजून मोजून पोळ्या केल्या होत्या, कारण का शिल्लक राहतात. सकाळी जर आपण पुरणाचा स्वयंपाक केला तर दिवसभर खाऊन खाऊन बऱ्यापैकी तो संपून जातो, त्यामुळे मोजून पुरणपोळ्या केल्या. भातही अगदी थोडासा केला होता. उरलेलं पुरण मी फ्रीजमध्ये ठेवते. 3-4 दिवस पुरण छान परतलेलं असेल ना तर आरामात टिकतं. त्यानंतर सगळा स्वयंपाक आवरला, साडी घालून तयार झाले, कारण मला जायचं होतं खाली होळीची पूजा करायला. गेल्यानंतर छान अशी दिवस मावळायच्या वेळेला होळीची पूजा केली. आमच्याकडे 5 खडे आणून त्याला पाणी घातलं जातं, हळद कुंकू फुलं वाहून होळीची पूजा केली जाते. तुमच्याकडे कशी होळीची पूजा करतात हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. होळीला नारळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि पाण्याचे 5 रिंगण घातले जातात. होळीला नमस्कार केला जातो, अशी आमच्याकडे तरी पूजा केली जाते. छान 5 रिंगण घातले, होळीची पूजा केली, देवाला नमस्कार केला
आणि घरी आलो. गॅस पुसायचा राहिला होता, तो पुसला. सगळे कामं आवरले, त्यानंतर जेवण केलं, कारण एकदा पुरणपोळी खाल्ल्यावर मी काही पुन्हा हलणार नव्हते. मस्त संध्याकाळी आराम केला आणि दुसऱ्या दिवशी होतं चंद्रग्रहण, त्यामुळे आमच्याकडे दुसऱ्या दिवशी रंग खेळले गेले नाहीत. रंग खेळले आमचे होळीच्या तिसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी आमच्या बाळाची मस्त अशी होळीची शॉपिंग करायची होती, त्यामुळे आम्ही बाजारात गेलो. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या आल्या होत्या ना. आपल्या लहानपणी मला आठवतं एकाच प्रकारच्या पिचकाऱ्या असायच्या, या कार्टून थीमच्या, दप्तराच्या, मछलीच्या, अडकवायच्या, बॅगेच्या, फ्रोझन प्रिन्सेस, ॲव्हेंजर्स, म्हणजे कुठलीच असं कार्टून कॅरेक्टर किंवा शेप राहिलेलं नाही की ज्याच्या पिचकारी आलेली नाही. वेगवेगळे कलर्स, काची कलर, साधा कलर, ते म्हणजे विचारसुद्धा करू शकत नाही तेवढं होळीचं रूप सगळं बदलून गेलेलं आहे. थोडेसे रंग घेतले, दर्शीला एक पिचकारी घेतली आणि विशेष आकर्षण म्हणजे हे पाण्याने फुगणारे फुगे, पाण्याचे बलून्स, जे की आम्हाला भरपूर प्रमाणात आणायचे होते. हे वॉटर बलून्स आणले. दुसऱ्या दिवशी सकाळचा हा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. दर्शीला होळी खेळायची इतकी एक्साइटमेंट झाली होती. आज तो अगदी न उठवता मनाने उठला, ब्रश केला, चहा खाल्ली आणि लगेच आम्हाला खाली जायचं होतं. मी मात्र जरा थोड्या वेळाने गेले, तो त्याच्या पप्पासोबत खाली गेला. मी भाजी पोळी करून ठेवलं होतं, कारण होळी खेळून आल्यानंतर आंघोळ करायला 1-2 तास लागतात आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करायचं म्हणलं की भूक लागते. त्यामुळे मी सकाळी पटकन भाजी पोळी केली आणि त्यानंतर छान खाली जायचा प्लॅन मी ठरवला होता. तोपर्यंत थोडे सगळेजण खाली यायला सुद्धा सुरुवात झालेली होती. हा माझा जातानाचा व्हिडिओ आहे, मी तुम्हाला दाखवत आहे. मस्त असं केसांना, स्किनला तेल चोपडलं होतं आणि त्यानंतर मी खाली गेले की आमची होळी खेळायला सुरुवात झाली. आमच्या बाळाने असा मस्त मला रंग लावला होता. सगळ्या मैत्रिणी जमल्या होत्या, जिकडं तिकडं मस्त मजा चालू होती. खाली आमच्या अपार्टमेंटमध्ये स्नॅक्सचं सुद्धा आयोजन केलेलं होतं. मस्त गरमागरम समोसे होते, ते एन्जॉय केले आणि होळी खेळायला सुरुवात केली. असं दर्शील मला पिचकारीने मस्त पाणी मारत होता आणि त्याला भरपूर अशी मजा येत होती. त्यानंतर थोड्या वेळाने माझ्या सगळ्या मैत्रिणी सुद्धा इथंच आल्या होत्या. सगळ्या जणांना रंगात बुडवून काढायचं काम आम्ही करत होतो. कोणालाच सोडलं नव्हतं, एकेकाला धरून सगळेजण रंग लावत होते. भरपूर मजा केली, DJ लावला होता, मस्त डान्स केला, चहासुद्धा इथं ठेवलेला होता. थोड्या वेळेला चहा पित होतो. खूप मजा आली. खरंच आपले सण समारंभ बघून हिंदू संस्कृतीचा खरंच अभिमान वाटतो. इतके वेगवेगळ्या प्रकारचे सण आपल्या एन्जॉयमेंटसाठी आपल्याकडे आहेत. खरंच कमाल वाटते आणि खूप आनंदसुद्धा याचा आपल्याला घेता येतो. तुम्ही हे लहान मुलं बघू शकता. थोड्या वेळाने दर्शील अगदी रंगात पूर्ण रंगून गेला होता आणि त्यानंतर DJ इथं सुरू झाला होता. पाईप आणला होता पाण्याचा, जो दिसेल त्याला भिजवण्याचं काम इथं चालू होतं. दर्शील अशी वर आभाळात पिचकारी मारत होता आणि सगळ्याच्या अंगावर पाणी टाकत होता. होळी खेळताना भरपूर अशी मजा आली, पण होळीच्या नंतर हे जे कपडे धुवायचे होते ना, तेव्हा मात्र भरपूर कसरत निघाली. माझ्या आधी दर्शीलला आंघोळ घातली होती, त्याचे सगळे कपडे मस्त पाण्यात बुडून माझं इथं धुवायचं काम चालू होतं आणि फक्त त्यामधून चिखल आणि रेंदा गळत होता. चपलापासून ते सगळं धुवून काढलं, बाथरूमसुद्धा शेवटी धुवून काढलं, आंघोळ केली आणि मस्त इथं मी स्वच्छ दिसत आहे. सगळे कोरडे आणि केमिकल फ्री कलर होते, त्यामुळे स्किनला जास्त लागले नाहीत. सकाळी हा सगळा असा मी ओट्यावर राडा ठेवून गेले होते, तो तसाच ठेवला. आधी छान जेवण केलं, त्यानंतर ओट्यावरचा राडा आवरला. अशी मस्त होळी आम्ही सेलिब्रेट केली. तुमची होळी कशी गेली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.